नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक संजय काळमेघ, फिजिक्स फॅकल्टी एज्युबेस नागपूर येथे गेल्या 3 वर्षापासून मी कार्यरत आहे आणि 30 दिवसीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स या अंतर्गत जो मला इथे टॉपिक देण्यात आलेला आहे तो म्हणजे गटचर्चा किंवा ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशन म्हणजे नेमकं काय, ग्रुप डिस्कशन मध्ये काय करायचं असतं, काय नाही करायचं असतं, याचे कुठले टॉपिक्स आहे, कुठले प्रकार आहेत, कोण याच्यात सहभाग घेऊ शकतो, दैनंदिन जीवनात ग्रुप डिस्कशनच्या आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो, त्याचे काय फायदे आहेत, हे आपल्याला आजच्या या पूर्ण संवादामध्ये बघायचं आहे. येणाऱ्या 30 मिनिटात आपण गटचर्चा या विषयावर हितगुज साधू. जरीही वन वे ट्रॅफिक असेल तरीही मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की याच्यात काही असे पॉइंट्स आहेत जे तुम्ही नमूद करून ठेवले पाहिजेत किंवा लिहून ठेवले पाहिजेत. तर कृपया आपण आपले वही आणि पेन घेऊन बसावे, जेणेकरून आपण याच्यातले काही इम्पॉर्टंट पॉइंट जर तुम्हाला वाटले तर ते तुम्ही नमूद करू शकतात. आणि येणाऱ्या काही लेक्चर्स मध्ये आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये ग्रुप डिस्कशनवर काही एक मुलांचा आपण एक ग्रुप घेणार आहे. जसे आपल्याजवळ समजा 50 विद्यार्थी असेल तर आपण 10-10चा ग्रुप आखून त्यांना एक ग्रुप डिस्कशनचा टॉपिक देऊन आपण त्यांचा इथे ग्रुप डिस्कशन किंवा गटचर्चा पण आपण इथे घेणार आहोत. माझे काही शब्द थोडे बहुत इंग्लिश मध्ये येऊ शकतात, तर त्याला थोडं समजून घेण्याचा तुम्ही इथे प्रयत्न करा, कारण अल्टिमेट एम आपला हाच आहे की गटचर्चा म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थी या गटचर्चेमध्ये सहभागी होऊन स्वतःची मते मांडण्या इतका आपण स्वतःमध्ये प्रगती करू शकलो पाहिजे, तेवढा आपण कॅपेबल होऊ शकलो पाहिजे. हेच आपला इथे अल्टिमेट एम राहणार आहे. तर वापस इथे माझा एक थोडक्यात परिचय. माझं नाव अभिषेक संजय काळमेघ, फिजिक्स फॅकल्टी एज्युबेस इन्स्टिट्यूट नागपूर इथे मी 3 वर्षापासून कार्यरत आहे. तर चला आपला आजचा मुद्दा आपण सुरुवात करूया. ग्रुप डिस्कशन म्हणजेच गट चर्चा. आता ग्रुप डिस्कशन म्हणजे नेमकं काय, अगदी साध्या सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर जेव्हा 4 मित्र एकत्र येतात आणि एखाद्या कुठल्या मुद्द्यावर डिस्कस करतात, ग्रुपमध्ये आपलं मत मांडतात, त्या गोष्टीला आपण गटचर्चा असे म्हणू शकतो. पण आपले विषय कसे असतात की बाबा सलमान खान लग्न केव्हा करणार, बरोबर आहे, हे यांनी बरोबर केलं की नाही केलं, त्या भाऊनं असं केलं, भाऊ असं करायला पाहिजे होतं का, हे आपले विषय असतात. ज्यांनी किंबहुना कोणाच्याच वैयक्तिक आयुष्यावर किंवा सामाजिक आयुष्यावर कुठलाच प्रभुत्व पडत नाही. असं नाही की प्रत्येक चर्चाच विनाफळ असते किंवा असं नाही की ही चर्चा केलीच नाही पाहिजे, बिलकुल केली पाहिजे. परंतु गटचर्चा म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट असेल ज्यांनी सामाजिक लेवलवर वैयक्तिक लेवलवर कोणावर काही प्रभुत्व पडत असेल, तर त्या गोष्टींवर जर आपण चर्चा करत असू तर होऊ शकते त्यांनी काही एक फळ आपल्याला भेटेल, काही कन्क्लुजन आपल्याला त्याच्यातून मिळेल आणि ही जी चर्चा आहे ही याच्यातून कोणाचं तरी भलं होऊ शकते. आणि अशा एखाद्या स्टेटमेंटवर किंवा एखाद्या मुद्द्यावर किंवा एखाद्या सिस्टीमवर जेव्हा आपण आपलं मत मांडतो आणि ते योग्यरित्या मांडतो, प्रत्येकाचा मतांचा आदर करून कमीत कमी शब्दात जेव्हा आपण मत मांडतो, त्या चर्चेला एक आकार असतो, त्या चर्चेला एक प्रोटोकॉल असतो आणि ती चर्चा सखोलरित्या कुठेतरी एक कन्क्लुजनवर पोहोचते, जेणेकरून आपल्याला काही गोष्टी आत्मसात होते. त्या गोष्टीला आपण ग्रुप डिस्कशन असे या भाषेत इथे संबोधित करू शकतो. म्हणजे आपण जी दैनंदिन जीवनात चर्चा करतो की बा ऑनलाईन एज्युकेशन चांगलं की ऑफलाईन एज्युकेशन चांगलं, बरोबर आहे, की मोबाईल हा आजच्या युवा पिढींसाठी वरदान आहे की अभिशाप आहे. आता याच्यावर काही हव आले असेल की वरदानवाले असेल, काही अभिशाप आले असेल, पण हे मुद्दे कसे मांडायचे यांनी आपल्या दैनंदिन जीवनावर आपल्या विचारसरणीवर काय फरक पडतो हे आपल्याला या पूर्ण गटचर्चेमध्ये बघायचं आहे. तर आता पुढे बघू आपण की गटचर्चा करत असताना काही गोष्टी अशा असतात जे करावयाचे असतात, ज्याला आपण डूज या आराखड्यात मांडू, आणि काही गोष्टी अशा असतात की जे नाही करावयाचे असतात, ज्याचं आपल्याला भान ठेवायचं असतो, ते करू नये, त्याला आपण काय करू नये किंवा डोंट्स या आराखड्यात आपण त्याला मांडू. तर सगळ्यात पहिले आपण बघू की डूज काय आहे. आता डूजला मी टोटल इथे 6 मुद्द्यांमध्ये तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यात पहिले आहे की आपली बाजू संक्षिप्त आणि अर्थपूर्ण व सर्वांना समजेल आणि कळेल अशा स्वरूपात मांडावी. म्हणजेच एक्सप्रेस युअर व्ह्यूज इन प्रिसाइज वर्ड्स अँड मिनिंगफुल वर्ड्स सो दॅट एव्हरीबडी कुड अंडरस्टँड दॅट देम इझिली. म्हणजेच काय की जे काही आपली बाजू आहे की बा हा वरदान आहे किंवा अभिशाप आहे किंवा ऑनलाईन एज्युकेशन असायला पाहिजे की ऑफलाईन एज्युकेशन असायला पाहिजे, याचे मुद्दे आपण कमीत कमी भाषेत सगळ्यांना समजेल असे, जास्त त्याला अलंकारित न करता सगळ्यांना समजेल असे, उमजेल असे भाषेत समोर ठेवणे, ही पहिली आपली इथे क्रोनॉलॉजी मध्ये आपला हा पहिला पॉइंट आहे.
दुसरा पॉइंट काय की आपली बाजू मुद्देसूद असून त्याची मांडणी मुद्द्याला धरून असावी. युअर पॉइंट शुड बी स्ट्रिक्ट टू द टॉपिक. म्हणजे आपला मुद्दा जर आता वाला असेल किंवा एखादा समजा मुद्दा असेल त्या मुद्द्याला न भरकटता कुठेही गटचर्चा गेली नाही पाहिजे. जो मुद्दा आपला आहे त्याला अनुसरून असेच मुद्दे आपल्याला गटचर्चेत सांगायचे आहे किंवा मांडायचे आहे. तिसरं, मांडणी करताना प्रमाण भाषा असावी. यूज पोलाइट लँग्वेज. म्हणजे त्याच्यात कुठली अरेराई नसावी किंवा आवाज वाढवल्याने एक लक्षात ठेवा की आवाज वाढवल्याने तुमचा पॉइंट स्ट्रॉंग होत नाही. तुमचा पॉइंट स्ट्रॉंग होतो हा स्ट्रॉंग इन्फॉर्मेशन आहे. तुमच्याजवळ असलेली माहितीने तो पॉइंट स्ट्रॉंग. आवाज वाढवल्याने काही नसतं. ज्यांच्याजवळ पॉइंट्स नसतात ते आवाज वाढवतात. ज्यांच्याजवळ सांगायला पॉइंट्स नसतात, इन्फॉर्मेशन नसतात, काही लिटरेचर नॉलेज त्यांच्याजवळ नसते, ते आवाज वाढवतात. आणि आवाज वाढवल्याने चर्चा जिंकली नसते जात. मोठ्या आवाजाने नाही, तगड्या पॉइंट्सनी चर्चा जिंकली जाऊ शकते आणि प्रभावी केल्या जाऊ शकते. त्याच्यामुळे आपली भाषा ही प्रमाण असावी, त्याचा एक रेशो असावा, त्याच्यावरती त्या इंटेन्सिटीच्या वर आपली लँग्वेज नसावी आणि ती सगळ्यांना कळेल पोलाइट अशी असावी, कोणाला रुतणारी नसावी. नेक्स्ट, भाषा आणि मुद्दा हा निष्कर्षाप्रोत पोहोचणारा असावा. म्हणजे काय की द पॉइंट्स शुड बी ऑलवेज कन्क्लुझिव्ह. म्हणजे त्या मुद्द्यापासून काहीतरी गटाला भेटलं पाहिजे. नाहीतर काहीतरी बोलायचं, गोल गोल फिरवायचं आणि त्याच पॉइंट्सला पहिले ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये मांडायचं, मग पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मांडायचं, त्याला सरळ करायचं, उलट करायचं. त्याने टाइम पास होतो, मुद्दा तोच राहतो. गोल 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 फिरवायचं नाही. त्या भाषेनी, त्या एका स्टेटमेंटनी काहीतरी पुढच्या डोक्यात आलं पाहिजे, काहीतरी कन्क्लुजन, आपल्या अंदर काय चालू आहे, आपलं मत काय आहे हे त्याच्यातून प्रगल्भरित्या कळलं पाहिजे, असा तो पॉइंट असावा. नेक्स्ट, आपली मांडणी हे वास्तवाला धरून व आकडेवारीसह असावी. द पॉइंट्स शुड बी बेस्ड ऑन रिअल फॅक्ट्स अँड फिगर्स शुड बी अप्रोप्रिएट. म्हणजे समजा जर एखादी तुम्ही माहिती सांगताय की या रिपोर्टनुसार एवढे लोक भारतात लिटरेट आहे, इलिटरेट आहे किंवा एवढे लोकांचं फॅसिनेशन झालं नाही झालंय, तिची माहिती आहे ना ती खरी असावी. खोटी माहिती कधीच कोणाला सांगू नये, त्याच्याने पुढच्याची फसगत होते. आणि असं म्हणतात ना की एक वेळचं अज्ञान ठीक आहे, पण आधा अधुरा ज्ञान इज मोर डेंजरस दॅन अज्ञान. नाही माहित, इट्स ओके, आपण मानव आहोत, पण चुकीचं सांगणं हे त्याच्यापेक्षाही चुकीचं आहे. तर जे काही तुमच्याजवळ फॅक्ट्स आहे, जे काही तुमच्याजवळ आकडेवारी आहे, ही खरी असावी. आणि जेवढे जास्त आकडेवारी सहकट तुम्ही कुठला मुद्दा मांडता, तर त्यांनी तुमचा जास्त प्रभुत्व त्या गटचर्चेमध्ये पडतो किंवा तेवढा जास्त दांडगा अभ्यास तुमचा त्या विषयाला धरून आहे असं लक्षात येते. पुढचं, काय करू नये. जास्त पॉइंट्स मी मांडले नाहीये. 5 पॉइंट्स काय करू आणि 5 पॉइंट्स काय करू नये याचे. त्याच्यातला पहिला पॉइंट की मुद्दा सोडून अवास्तव चर्चा करू नये. डू नॉट एलॅबोरेट द इश्यू अँड स्पीक इररिलेव्हंट. म्हणजे मुद्दा सुटला बा आणि आपण भरतीचकडे कुठल्या दुसऱ्या मुद्द्यावरच आपल्या वैयक्तिक गोष्ट तिथे मांडली किंवा एखादा आपल्या निजी जीवनातलीच एखादी गोष्ट सांगून दिली, असं नाही की आपण कुठे भरकटत निघालो. नाही, तो जो मुद्दा आहे त्याला नेहमी पकडून असावा. नाहीतर काय होते की बाकी लोकांचा इंटरेस्ट त्या गटचर्चेतून संपून जातो आणि गटचर्चा मग कसं असते, हे लिडरशिप सारखी क्वालिटीज आहे बेटा. असं समजा की 100 लोक आहेत, पण त्या 100 लोकांचं नेतृत्व जर एक वाघ करत असेल तर ते 100 लोक त्या वाघासारखे लढेल. बरोबर. तर जेव्हा तुम्ही बोलत असतात तेव्हा तुम्ही त्या गटचर्चेचा लीडर असतात, जेव्हा तुम्ही बोलत असतात त्या क्षणाला. पण जर 100 वाघ असेल पण त्याचा जर जे लीडरशिप त्याचा जो नेता असेल, त्यांची जो लीडर असेल, तो जर एखादा एकदम भेडिया सारखा असेल किंवा एकदम कमी कुशल असेल, तर वाघही त्यांचा आपलं बेस्ट देऊ शकणार नाही. तर तुमच्या पॉइंट्सवर डिपेंड करते की गटचर्चा कशी रंगणार आहे. दुसरं, मध्यंतरीच आपला मुद्दा बदलवू नये. नाहीतर आता मी बोलत आहे ऑनलाईन कडून, मग मला लक्षात आलं की यार ऑनलाईनच्या तर जास्त आहेच नाही माझं मुद्दे, भरकटलं, मग ऑफलाईनवर गेलो. असं नाही. आपलं कुठेतरी आयुष्यात एक स्टँड असावा पाहिजे. ते खरं खोटं हे नंतरच्या नंतर, पहिले स्टँड असणं आवश्यक आहे की हो मला हे पटते, मला हे करायचं आहे, माझं हे मत आहे. नाही तर आज माझं हे मत आहे, उद्या सांगतो नाही यार असं तर नव्हतं यार, दुसरं माझं मत होतं. नाही, एक मुद्दा पकडा आणि त्याला पकडून राहा. तिसरा पॉइंट, कुठल्या मुद्द्यावर अथवा व्यक्तीवर आपला अथवा वस्तूवर आक्षेपार्ह मत नोंदवू नये. डू नॉट ट्राय टू डॉमिनेट एनी पर्सन ऑर एनी ऑब्जेक्ट. कोणालाही, आज 10 लोक आहे ग्रुप डिस्कशन मध्ये, कोणालाही कमी लेखल्या गेलं पाहिजे असं बोलू नये. कारण कोणाला लहान करून आपण कधीच मोठा होत नसतो. ते ग्रुप डिस्कशन मध्ये आपल्यासोबत आहे, त्यांच्या मतांचा आदर करणे, कारण ते त्याचं मत आहे, होऊ शकते त्याला तसं चांगलं वाटत असेल.
आणि आपलंच मत 100% योग्य आहे असं कोणी म्हटलं? तर प्रत्येकाचा मतांचा आदर करूनच पुढे चालायचं आहे. त्याच्यामुळे कुठल्याच प्रॉपर नॉनवर, कुठल्याच गोष्टीला मुद्देसूद आक्षेपार्ह असं कुठलंच मत नोंदवू नये की जेणेकरून कुणाला वाईट वाटेल किंवा हा अमुक अमुक व्यक्ती असा, अमुक अमुक लोक अशी नाही, काही गरज नाही. आपलं मत काय आहे ऍज अ कॉमन पर्सन हे आपल्याला तिथे सांगायचं आहे. चौथा पॉईंट, कुठल्याही विशेष नामावर टीका करू नये. कॉमन नाम, विशेष नाम म्हणजे कॉमन नाम, कुणाला ट्रोल करणं, नॉट ट्रोल एनी प्रॉपर नाव. कळत आहे? कोणाला नाव घेऊन किंवा एखाद्या पक्षाचं नाव घेऊन किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीचं नाव घेऊन कोणालाच काही म्हणू नये. आपलं मत तिथे आपल्याला मांडायचं आहे, कोणाला कमी नाही लेखायचं आहे. खोटी मांडणी अथवा बातमी अथवा आकडेवारी सांगू नये. डू नॉट प्रोव्हाइड एनी फॉल्स फॅक्ट्स अँड फिगर्स. ते तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं. पुन्हा पुन्हा तोच मुद्दा वारंवार मांडू नये. वापस तेच बोलायचं नाही. डू नॉट स्पीक ऑन रिडंडंट टॉपिक्स. उंच आवाजात बोलू नये. आपला आवाज हा प्रमाणशील असावा, हे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे. आणि चौथा मुद्दा आहे, विषय मांडताना कोणाचेही मत अथवा विचार खोडू नये. डू नॉट क्रॉस एनीबडीज व्ह्यूज ऑर स्टेटमेंट. म्हणजेच गटात चर्चा करत असताना कोणी एखाद्याने जर आपलं मत ठेवलं असेल तर त्याला खोडू नये, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट जाऊ नये. प्रत्येकाच्या मतांचा आदर करावा. जर आपल्याला ते पटत जरी नसेल तर आपण असं म्हणू शकतो की मी तुझ्या मताशी थोडा बहुत ऍग्री करतो, की आय पार्शियली ऍग्री विथ यू, की मी तुझा मताचा आदर करतो, परंतु मला असं वाटते की, आणि मग आपलं मत ठेवावं. तर हा एक प्रोटोकॉल असतो गटचर्चामध्ये बोलताना किंवा गटचर्चात आपला मत ठेवताना, विरोधी मत ठेवताना. ठीक आहे? नाहीतर असं नाही की नाही असं नसते रे बाबा, असं नाही करायचं. पुढचा पॉइंट, हु कॅन पार्टिसिपेट. कोण लोक या गटचर्चेमध्ये सहभाग नोंदवू शकतात किंवा करू शकतात. तर याच्यात काही असं नसते किंवा विशिष्ट वयोगटातील, विशिष्ट एज ग्रुपचे लोक नाही. ज्याला त्या मुद्द्याचं नॉलेज आहे, ज्याला त्या मुद्द्याबद्दल कळते आहे, ज्याला वाटते की हा मुद्द्याला मी व्यवस्थित बोलू शकतो, अशा कुठल्याही वयोगटातला, कुठल्याही बॅकग्राऊंडचा व्यक्ती याच्यात आपला सहभाग नोंदवू शकतो. पुढे, गट चर्चेचे प्रकार. कुठल्या प्रकारचे गटचर्चा असतात? तर जनरली बऱ्याच प्रकारचे असतात, ज्याच्यातून मी इथे 4 तुमच्यासाठी इथे काढल्या जे विशिष्ट गटचर्चा आहेत ते या टोटल 4 सेक्टर्समध्ये आपण डिवाइड केल्या आहेत. पहिला आहे की विशिष्ट विधानावर, ऑन अ स्पेसिफिक स्टेटमेंट. कुठली एखादी पार्टी, एखादा लीडर, एखादा बिझनेस पर्सन किंवा एखादा मोठा वक्ता किंवा एखादा मोठा असा पर्सन जो सिस्टीमवर इन्फ्लुएन्स करतो, ठीक आहे, ज्याचा या सिस्टीमवर प्रभाव पडतो, तो जेव्हा एखादं वक्तव्य करतो आणि त्या वक्तव्य खरं की खोटं किंवा ते वक्तव्य योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावर पण आपण गटचर्चा करू शकतो. दुसरं, विशिष्ट मुद्द्यावर, एखाद्या इश्यूवर. इश्यू म्हणजे काय की समजून घ्या की एखादी घटना झाली आहे, ठीक आहे, तर ती घटना, जसं आता की तुम्हाला मध्यंतरी माहित असेल की आताच काही एखाद्या महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, एप्रिलच्या स्टार्टला, मार्च एंडला, सुएझ कॅनल नावाचा एक मोठा कॅनल आहे, जिथून ट्रान्सपोर्ट बऱ्याच वर्षांपासून, अनादी काळापासून तिथे इम्पोर्ट एक्सपोर्टचा शिप चालतात तिथे. तर तिथे एक शिप अडकली होती. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे बराच जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आणि भारतावर पण त्याचा परिणाम झाला. तर हा जो एक इश्यू झाला, एक जो ऍक्सिडेंट झाला किंवा जो काही इश्यू झाला, याच्यावर आपण गटचर्चा बसू शकतो की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द डिक्लाइन, या फिर व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ब्लॉकिंग ऑफ सुएझ कॅनल. सुएझ कॅनलचे ब्लॉक झाले आहेत, त्याच्यामुळे जागतिक आणि भारतीय, जागतिक तसं आपल्या भारताच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले, याच्यावर आपण गटचर्चा बसू शकतो. याच्यावरून काय होणार की तुम्ही त्या निमित्ताने तो टॉपिक सर्च करणार. जे लोक एमपीएससी यूपीएससी साठी प्रिपेअर करत आहेत त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान येणार. त्याच्यातून आपण काही आकडेवारी काढू, याच्यातून आपल्याला कुठेतरी चालून त्या इश्यूमुळे, म्हणजे एवढ्याशा या एका गोष्टीमुळे पण काय इश्यू होऊ शकतो पुरा जागतिक लेवलवर हे आपल्याला कळणार. त्या गोष्टीची गंभीरता कळणार आणि याच्यावरून आपली जो थॉट प्रोसेस आहे, जी विचार करण्याची जी शैली आहे, ती एक याच्यातून काय होणार, प्रगल्भ होणार किंवा ती विकसित होणार. याच्यासाठीच तर ग्रुप डिस्कशन असते, ते आपण फायद्यामध्ये बघणारच आहोत. पुढचा, ऑन अ पर्टिक्युलर सिस्टीम. एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीमवर, जसं आता आपण बघितलं की आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, मग याच्यात काही रिफॉर्म्स आणायला हवेत का? की सध्या जे कोविडच्या मुळे जी सिस्टीम आपली चालू आहे अनादी काळापासून, जसं आता कोविड सिस्टीम मध्ये आता जी एक प्रोसेस आहे, मेडिकल एक सिस्टीम आहे ना, आपली एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये काही बदल आणायला हवेत का? सिस्टीम योग्यच असते, परंतु वेळेनुसार त्याच्यात बदल करावे लागतात. तर मग ते आणावे की नाही आणावे, काही रिफॉर्म्स हवे आहेत का? तर एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीमवर आपण आधारित ही गटचर्चा ठेवू शकतो. किंवा एवढंच नव्हे तर
एखादा विशिष्ट आपण इन्सिडेंटवर म्हणजे मुद्द्यावर पण गटचर्चा इथे आपण रंगवू शकतो. तर हे आपण आता जेव्हा आपण मुद्दे बघू किंवा टॉपिक्स बघू गटचर्चेचे, त्याच्यातून आपल्याला कळतातच की कुठल्या टॉपिकच्या अंदर कुठला मुद्दा येतो. पुढचं, आता गटचर्चेचे काय फायदे आहेत, दैनंदिन जीवनात आपल्याला गटचर्चेचे काय फायदे होऊ शकतात हे आपल्याला इथे बघायचे आहेत. ठीक आहे. पहिलं, आपले विचार इतरांसमोर प्रभावीपणे मांडण्यास मदत करते. हेल्प्स यू टू पुट फोर्थ युअर व्ह्यूज इन फ्रंट ऑफ अदर्स. म्हणजे काय की समजा एखादा मुद्दा आहे, त्या मुद्द्यावर आपण ठामपणे आपलं मत मांडू शकतो की नाही, आपल्याला त्या मुद्द्याचं किती नॉलेज आहे हे आपण स्वतः चाचपू शकतो. आणि प्रभावीपणे म्हणजे आज तुम्ही बोलताना थोडं तुम्हाला भीती भय येईल, पण जेव्हा तुम्ही वारंवार गटचर्चा कराल त्यातनी काय होणार की तुम्ही स्वतःमधला जो आपला एक गुण आहे किंवा स्वतःचं जे ज्ञान आहे किंवा स्वतः तुम्हाला त्या टॉपिक बद्दल जी माहिती आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या बाकीच्या लोकांसमोर ठेवू शकाल. त्याच्यामुळे काय होणार की तुम्ही स्वतःला एक प्रकारे एक्सप्रेस करू शकाल आणि याचे बरेच फायदे होतात. समजा आपल्याला खूप माहिती आहे, समजा तुम्ही डॉक्टरजवळ गेले, डॉक्टरला खूप नॉलेज आहे किंवा तुम्ही एखादे उत्कृष्ट अध्यापक झाले, तुम्ही खूप हुशार आहात, परंतु तुम्ही ते ज्ञान एक्सप्रेस नाही करू शकत, विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही सहजरित्या ते पोहोचवू नाही शकत, तर त्या ज्ञानाचा मला असं वाटते की खूप फायदा तुम्हालाही नाही आणि विद्यार्थ्यांना तर नाहीच नाही. त्याच्यामुळे स्वतःजवळ असलेली गोष्ट व्यवस्थितरित्या दुसऱ्याला सांगण्यात गटचर्चा आपल्याला मदत करते, त्या प्रोसेसला वाढवते, एन्हान्स करते. दुसरं, वैचारिक दृष्टिकोन उंचावतो. हेल्प्स टू इन्क्रीज युअर इंटेलेक्च्युअल पर्स्पेक्टिव्ह अँड थिंकिंग एबिलिटी. त्या मुद्द्यावर आपला जो विचार करण्याची क्षमता आहे, जी आपला विचार करण्याची टेंडन्सी आहे, त्याला कुठेतरी ही बढावा देते, हे उंचवण्यास आपल्याला मदत करते. तिसरं, इतरांचा दृष्टिकोन पण जाणण्यास मदत होतो, म्हणजे हेल्प्स यू टू नो अदर पीपल्स पर्स्पेक्टिव्ह. दुसऱ्या लोकांची जे मत आहे, होऊ शकते बघा एखाद्या विशिष्ट स्टेटमेंटला एवढे सारे, आता असं जर कोणी तुम्हाला विचारलं की या जगात किती प्रकारचे लोक आहेत, तर बेटा जेवढे लोक आहेत या जगात तेवढे प्रकारचे लोक आहेत, कारण प्रत्येक माणूस हा अलग असतो, प्रत्येकाचा मत अलग असतो, एकाच गोष्टीला बघण्याचा प्रत्येकाचा जो दृष्टिकोन असतो तो अलग असतो. मी याला तुम्हाला एक छोटासा उदाहरण सांगेन की एकदा काय झालं, ही काल्पनिक कथा आहे पण याच्यातला जो बोध आहे ना तो या पॉइंटला खूप व्यवस्थित डिस्कस करतो. मी तुम्हाला सांगतो बघा. म्हणजे एकदा काय होतं की एक बिझनेसमॅन असतो, तो त्याच्या एखाद्या एम्प्लॉईला पाठवतो की जा बाबा इथे जा, त्यांचा एक याचा बिझनेस असतो, शूचा बिझनेस असतो, शू म्हणजे चप्पला याचा वगैरे बिझनेस असतो, आणि तिथे तो पाठवतो की जा बाबा सर्वे करून ये की आपण त्या इलाक्यात किंवा त्या लोकॅलिटीमध्ये बिझनेस चालू करू शकतो की नाही करू शकत. तर तो एम्प्लॉई जातो, मॅनेजर जातो आणि तो 2-3 दिवस तिथे राहतो आणि तो तिथे जाऊन बघतो की तिथे कोणी चपलाच घालत नाही, शूजच घालत नाही, बरोबर आहे. आणि परत येतो आणि सांगतो आपल्या मालकाला की बा साहेब आपण तिथे बिझनेस चालू करू शकत नाही, कारण तिथल्या लोकांना तिथे लोक शूजच घालत नाही, तर ते विकत काय घेणार आपल्यापासून, आपण एवढ्याने बनवू, कमीत कमी दरात जरी आपण ठेवला तरी ते लोक घेणारच नाही, बरोबर आहे. परंतु दुसरा एक व्यक्ती मग त्याला ठीक आहे, त्याला असं वाटतं की ठीक आहे बा आपण अजून एखादा त्यांच्याकडे खूप हाय पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दूरदृष्टिकोनवाला एक मॅनेजर असतो, तो त्यांना पाठवतो. तो जातो तिथे एकच दिवस राहतो आणि परत येतो आणि सांगतो की साहेब इथे बिझनेस करायसाठी सुवर्ण संधी आहे. साहेब म्हणतो अरे पहिला मला सांगून की इथे तर आपण बिझनेस करू शकत नाही कारण इथे लोक चपलाच घालत नाही, आणि दुसरा सांगताय की इथले लोक चपलाच घालत नाही, आपण इथे आपल्याला इथे सुवर्ण संधी आहे. फरक काय आहे आता बघा, मी तुम्हाला परत सांगतो. साहेब इथले लोक चपला घालतच नाही, इथे काय बिझनेस आपण करणार. आणि दुसरं बघा, साहेब इथले लोक चपलाच घालत नाही, इथल्या लोकांना चपला माहीतच नाही, इथल्या लोकांना समजा आपण हा नवीन गोष्ट जर दिली तर हे पॉझिटिव्हली त्याचा स्वीकार करतील, आणि जर एखाद्याने स्वीकार केला तर इथे पूर्ण लोकांना आपण 100% इथे मार्केट आहे साहेब, आपण इथेच चालू करू शकतो. तर हा दृष्टिकोन बघा, सिच्युएशन एकच आहे पण दोन लोकांचे दृष्टिकोन बघा इथे, की इथेच तर आपण सुरुवात करू शकतो, कारण इथे कोणालाच माहिती नाही की ते आहे काय, मग इथेच तर आपण विकू शकतो ना, इथे दुसरं आपल्याला कोणीच पार्टिसिपंट नाही आहे, इथेच आपल्याला कोणी अडवणार नाही, इथे पूर्ण मार्केटच आपलं आहे, हा तो सांगतो. म्हणजे काय की बरेच लोकांचे एका विशिष्ट मुद्द्याला पकडून बरेच लोकांचे आपल्याला त्याच्यावरून दृष्टिकोन कळतात, आणि त्याच्यामुळे असं नाही की माणूस एकटाच हुशार असतो किंवा तो एकटाच चुका करतो, त्याच्यामुळे इतरांच्या चुकांपासून पण आपण शिकला पाहिजे, इतरांच्या दृष्टिकोनातून, वैचारिक दृष्टिकोनातून पण आपण शिकलं पाहिजे. आणि यालाच तर काय म्हणतात की शेअरिंग इज ऑल अबाउट केअरिंग. याच्यामुळेच तर आपण पुढे चालतो. आपण पुढे कसं चालतो,
एखाद्याचं मत आपण जाणतो, एखाद्याचं चांगला व्याख्यान ऐकतो, ते आपण समजण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून आपल्याला काही 2 गोष्टी मिळतात आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तेच तर ह्या ग्रुप डिस्कशन मधून आपल्याला होणार आहे. पुढचा पॉइंट, एकाच विषयाचा विविध पैलूंचं ज्ञान प्राप्त होते. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, यातच हा पॉइंट कव्हर झालेला आहे. ठीक आहे. पुढचा, एका मुद्द्यावर ठाम राहण्यास मदत होते. म्हणजे जे डिसिजन आपण घेतो आयुष्यात, आपण जेव्हा डिसिजन घेतो, बरेच लोकांच्या मनात नाही का द्विधा असते की यार मी असं करू की नाही करू, करू की नाही करू. तर त्यासाठी आपण एक स्वॉट अनालिसिसचा सरांनी तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या स्वॉट अनालिसिस सांगितलं असेल. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट. तुम्ही स्वतःमधले पहिले स्ट्रेंथ ओळखा. तुम्ही बघा की कुठल्या विकनेसेस तुम्हाला याच्यात येऊ शकतात. अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, की माझं मग हे करायसाठी काय अपॉर्च्युनिटीज आहे, आणि थ्रेट्स म्हणजे काय, की मला याच्या कुठल्या गोष्टीपासून याच्यात थ्रेट होऊ शकतो ते त्याला नष्ट करा आणि पुढे चला. तसंच हा मुद्दा आहे, एका मुद्द्यावर ठाम राहण्यास मदत करते. म्हणजे काय, की आयुष्यात आता हे लहान लहान गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्यावर इम्पॅक्ट करून जातात बेटा. एक नेहमी लक्षात ठेवा की माणूस ठेच हा पर्वतापासून कधीच खात नाही. माणूस ठेच हा लहान दगडापासून खातो, आणि पर्वत हा लहान लहान दगडांचाच बनलेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की एका मुद्द्यावर ठाम राहणं असा काय फायदा होणार आहे, याचा खूप फायदा होतो बेटा. आज ही तुम्हाला लहान गोष्ट वाटते, आज तुम्ही एखादा डिसिजन घेता, तुम्हाला वाटतं असं की काय हे घेऊ की नाही घेऊ, एवढंच डिसाईड करायचं होतं, पण ह्या लहान लहान गोष्टीच आयुष्यावर मोठा मोठा इम्पॅक्ट क्रिएट करतात. त्याच्यामुळे एका मुद्द्यावर ठाम असणं, त्याच मुद्द्याला अनुसरून आयुष्यात पुढे चालणं आणि त्याच्याच सोबत राहणं, याला पण एक स्थितप्रज्ञ मेंटॅलिटी हवी असते, आणि ती मेंटॅलिटी ते वृद्धिंगत करण्यात आपल्याला ग्रुप डिस्कशन मदत करते. पुढचा पॉइंट, निर्णय क्षमता वृद्धिंगत करण्यास आपल्याला मदत करते. म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर. आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत रात्री क्षणोक्षणी आपण डिसिजन घेत असतो. आता ब्रश करू की नाही करू, चहा पिऊ की नाही पिऊ, नाश्ता करू की नाही करू, अभ्यास करू की नाही करू, परवा हा पेपर आहे, शाळेत जाऊ की नाही जाऊ, हे करू की नाही करू, क्षणाला. आणि समजा तुम्ही प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक सेकंदाला तुम्ही एका वळणावर येतात जिथे 2 फाटे फुटतात. 2 फाटे. मग इकडे गेलं तर काही अलग सेट ऑफ प्रोबॅबिलिटीज चालू होतात, इकडे गेलं तर काही अलग सेट ऑफ प्रोबॅबिलिटी चालू होतात. म्हणजे काय, बेसिकली तुम्ही जेव्हा एखादा डिसिजन घेता त्याच्याने तुमचा जो एंड रिझल्ट आहे त्याच्यावर खूप सारा परिणाम पडणारा असतो. म्हणून आज घेणारे डिसिजन हे, आज जर तुम्ही एमपीएससीचं प्रिपरेशन घेत असाल, आज जर तुम्ही एखादा बिझनेस प्रस्थापित करण्याचं प्रिपरेशन घेत असाल, आज जर तुम्ही एखादं कुठल्या गोष्टीचं डिसिजन घेत असाल, तर हे डिसिजन तुम्हाला येणाऱ्या आयुष्यात तुमचं आयुष्य पूर्ण बदलवू शकते. म्हणजे आज घेणाऱ्या डिसिजन मध्ये किती ताकद आहे, आज तुम्ही जी गोष्ट ठरवता याच्यात किती क्षमता आहे, हे आपल्याला कळण्यात मदत होते. आणि तसंच जसं मी म्हटलं की लहान लहान गोष्टींनी मोठ्या मोठ्या गोष्टी बनतात, तर हे तेच आहे, स्मॉल मिलाते जाओ लार्ज बनाते जाओ. है ना, कंपनी कुठली असो पण त्याचं टॅगलाईन खूप छान आहे, स्मॉल, छोटं छोटं जमवा, थेंब थेंब तळे साचे. बरोबर आहे, तोच हा पॉइंट. पुढचा, आपलं व्यक्तिमत्व प्रतीत होते. असं म्हणतात की आपले आचार विचार हे आपलं व्यक्तिमत्व सांगतात. तर एखाद्या व्यक्तीच्या त्या बोलण्यावरून, त्या व्यक्तिगत मतावरून आपल्याला हे कळून चुकू शकते, आपल्याला हे कळते की आपली विचारसरणी कशी आहे, आपलं अंतर्मन कसं आहे, हे आपल्याला त्यावरनं कळते. आपलं व्यक्तिमत्व प्रतीत होते. रिफ्लेक्ट युअर पर्सनॅलिटी अँड थिंकिंग. पुढचं, आता मी कितीही यावर बोललो आणि काहीही सांगितलं तर याचा फायदा तुम्हाला केव्हा होईल? माझ्या बोलण्याने तुमचा फायदा नाही होईल. माझ्या बोलण्याने तुमच्या ज्ञानात होऊ शकते खूपच लहानशी भर पडेल, खूप मोठी तर पडणार नाही, आणि किती पडेल हे तुमच्यावर आहे. परंतु जसं आता लहानपणीपासून आपल्याला कोणी भाषा शिकवली का नाही, ते आपण कसं शिकलो, बोलू शिकलो. बरोबर आहे. आपल्याला कोणी चालणं, हात पकडला आपला, बरोबर आहे, पण आपण स्वतःच्या पायाने, जेवढं तुम्ही सायकल आपल्याला कोणी शिकवली, मित्रांनी वडिलांनी कोणी शिकवली असेल, पण आपण त्याच्यात निपुण केव्हा झालो, जेव्हा आपण ती गोष्ट वारंवार करत आलो. एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार करतो तेव्हा ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनतो, ती आपली हॅबिट बनते, आणि ती हॅबिट बनल्यानंतर त्याच्यात आपण निपुण होतो. कुठलाही व्यक्ती पकडा या जगात, इवन जोकर जेव्हा तो आपला बॉल जगल करतो, अनेक किती तास, एकदम सिंपल मी तुम्हाला एक इथे उदाहरण देतो. तुम्हाला उसेन बोल्ट माहित असेल, ऍथलीट, ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे 100 मीटर रिलेचा, 9.48 सेकंड्स मध्ये त्यांनी 100 मीटर धावले आहेत. आता जर विचार करायचा जर झाला तर तो 100 मीटर धावला फक्त 10 सेकंदात, 9.48 सेकंद, 10 सेकंदात. परंतु त्या 9.48 सेकंदाच्या त्या यशस्वी धावासाठी त्याला आपल्या आयुष्याचे
ती एक सेकंद इन्व्हेस्ट करायला लागली, प्रॅक्टिस करायला लागली, कंटिन्यू प्रॅक्टिस करायला लागली. एका दिवसात प्रॅक्टिसनी नाही झाला, कंटिन्यू प्रॅक्टिस त्याला करायला लागली. आणि ते करोडो सेकंड जेव्हा, लाखो सेकंड जेव्हा त्यांनी इन्व्हेस्ट केले, तेव्हा त्याच्या आयुष्यात ते 9 सेकंड आले. आणि त्याच्यानंतर 1 सेकंड आला ज्याने त्याला या जगातला सगळ्यात बेस्ट ऍथलीट म्हणून मान दिला. पण तो आयुष्य एका सेकंदातच बदलतं बेटा. पण तो 1 सेकंड आणण्यासाठी कित्येक सेकंड आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागतात. ह्या लहान लहान गोष्टी खूप मोठा फरक क्रिएट करतो. त्याच्यामुळे तुम्हाला समजा काही बोलायचं असेल, काही करायचं असेल, तुम्हाला समजा हे सगळे फायदे करून घ्यायचे असेल, तर याच्यात मी बोलून काहीच फायदा नाही. याच्यात तुम्ही स्वतःहून पुढे येऊन गटचर्चेमध्ये आपला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन याच्यात तुम्ही नोंदवलं पाहिजे. आम्ही तर आहोत. तर त्याच्यासाठीच आपण तुम्हाला इथे काही मुद्दे देत आहोत. बचत गट महिला सक्षमीकरणाचे मध्ये योग्य भूमिका बजावतो आहे की नाही? मोबाईल आणि इंटरनेट भारतीय युवकांसाठी वरदान की अभिशाप? भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे की नाही? आपण म्हणतो की आपली एज्युकेशन सिस्टम बरोबर असणार, मग काय बदलाव करण्याची गरज आहे की जी आहे ती बरोबर आहे? शक्ती श्रेष्ठ की युक्ती श्रेष्ठ? आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती की ऑनलाईन शिक्षण पद्धती? हे 5 टॉपिक्स मी तुम्हाला दिले आहेत बेटा इथे. आता तुम्ही स्वतःहून ग्रुपवर म्हणा किंवा कशावर म्हणा, आपल्या याच्यावर स्वतःचं नाव, कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं आहे तो मुद्दा 1, 2, 3, 4 हे कळवा. यानंतर आपण लाईव्ह मीटिंग घेणार आहोत आणि रोज आपण 10 लोकांचा एक ग्रुप सेट करू. ठीक आहे, 10 लोकांचा एक, जसं आम्हाला काही नाव येईल की XYZ पर्सन, त्यांनी 1 नंबरचा जर पाठवला, तर आपण काय करू, ते 10 लोक काढू आणि त्यांना मग आपण, किंवा तुम्ही लगेच ग्रुपचं नाव नका पाठवू की कशावर बोलायचं आहे, तुम्ही फक्त सहभाग नोंदवण्यासाठी आपलं नाव सांगा की ग्रुप डिस्कशनसाठी मी इंटरेस्टेड आहे, माझं नाव हे आहे. आपण ते नाव नोंदवून घेऊ आणि मग त्यांच्या नावावाईज आपण एक मीटिंग सेट करू. आणि त्या मीटिंग सेट जेव्हा आपण करू तेव्हा त्यांना हा मुद्दा देऊ. ठीक आहे, आणि मग त्याच्यावर आपण ग्रुप डिस्कशन करू आणि त्याचं आपण योग्य मार्गदर्शकांकडून त्याचं आपण गुणदान पण करून घेऊ. त्या निमित्ताने आपल्याला तिथे एक बोलण्याची संधी मिळेल. आणि याच्यात आणखी एक मी तुम्हाला सांगतो बेटा, याच्यात भ्यायचं काहीही कारण नाही आहे. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस असा येणार आहे की त्याला आज ना उद्या कोणाला कोणासमोर फेस करायला लागणार आहे. आणि हा वेळ जेवढ्या लवकर येईल तेवढा आपल्यासाठी चांगला आहे. का बरं? कारण जेव्हा तुम्ही लहान असाल 10वी पर्यंत, तर तेव्हा आपल्याकडून चुका जरी झाल्या तरी आपल्यावर हसणारे आपले मित्रच असतील. कॉलेज लाईफमध्ये झाला तरी आपले मित्रच असतील. पण जेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे चालता तेव्हा हसणारे मित्र नाही, तेव्हा हसणारा समाज असेल. त्याच्यामुळे आजच ती भीती काढून टाका. आणि आणखी एक मी तुम्हाला इथे एक लहान गोष्ट सांगतो की 2 मित्र होतात. ते एका जंगलातून चालले होते, त्यांचं गाव होतं, जंगलात गेले आणि जंगलातून ते चालले होते. एक मित्र अचानक खड्ड्यात पडला आणि तो मित्र मोठा होता, म्हणजे त्याचा वय असेल 22 आणि त्याचा जो चालला होता तो होता त्याचं वय होतं 12. ठीक आहे, मित्र राहू शकतात ना 22 आणि 12. ठीक आहे, मग आता हा खड्ड्यात पडला, तो निघू शकत नव्हता, काहीच नाही. मग हा करेल तर काय करेल, बरोबर? तर हा जो लहान 12 वर्षाचा जो मित्र होता, जो बाहेर होता, 22 वर्षाचा खड्ड्यात पडला होता, बरोबर आहे, त्याला मदत करायचं या 12 वर्षांनी ठरवलं. पण मदत करणार तर कसं करणार? तो पहिला तो एकदम भिवून गेला. पण त्यांनी ठरवलं की मी भिवून तर चालणार नाही बेटा, मला याचा सामना करावा लागेल. तर कळत न कळत त्याची नजर एका वेलीवर पडली आणि न कळता ती वेल त्यांनी त्या खड्ड्यात टाकली. त्याला ते पकडायला सांगितलं आणि आपल्या जीवानिशी त्यांनी आपल्या त्या मित्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्यात यशस्वी पण झाला. ते दोघांनी हसले वगैरे, खुशी मनवली आणि ते गावाकडे आले. आणि ही सगळी आपबीती जी आहे ते गावाच्या प्रमुखांना त्यांनी सांगितल्यानंतर बऱ्याच लोकांनी विश्वासच केला नाही. त्यांचं म्हणणं होतं की याचं उलट होऊ शकलं असतं. जो 22 वाला होता तो 12 वाल्याला काढू शकला असता, त्याची ताकद तेवढी होती. पण 12 वाल्यांनी ते 22 वाल्याला काढलं, तुम्ही उलट सांगता, असं त्यांचं मत होतं. पण ही सगळी गोष्ट ना, त्या गावातला एक बुजुर्ग होता, तो एकदम व्यवस्थितशीर शांतरित्या ऐकून राहिला होता. आणि हळूवारच हे सगळं झाल्यावर जेव्हा सगळे लोक नाही म्हणत होते, तेव्हा त्या बुजुर्गांनी म्हटलं की हे जे मुलं सांगत आहेत हे खरं आहे. मग सगळे त्याला विचारायला लागले की बाबा तू कसा काय एवढं ठामपणे सांगू शकतो, तुम्ही कसे काय एवढं ठामपणे सांगू शकतात की हे जे बोलता हे खरं आहे? त्यावर त्यांनी अतिशय सुरेख असं उत्तर दिलं. हे तुम्ही पण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं आणि या मुलाच्या डोक्यात एकच विचार चालू होता की मला काहीही करून माझ्या या जिवलग मित्राला या खड्ड्यातून, या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे. दुसरा कुठलाच विचार त्याच्या डोक्यात नव्हता.
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जरी त्याचं बळ कमी असेल परंतु त्या ठिकाणी तिथे तू हे नाही करू शकत असं सांगणार कोणीच नव्हतं. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, तू हे करू शकत नाही हा सांगणारा तो स्वतः पण तिथे नव्हता. बरेच वेळ आपल्या मनाला वाटते, बाकी लोक म्हणते की तू हे करू शकतो, पण आपल्याला मला वाटतं की नाही यार मी हे नाही करू शकत. वो खुद भी वहां नहीं था. म्हणजे त्याला फक्त एकच गोष्ट माहित होती की मला हे काढायचं आहे, याला बाहेर काढायचं आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी जगाकडे, जेव्हा तुम्हाला स्वतःला कसं मिळायचं, तुम्ही स्वतःच्या अंतरस्थाला, आत्म्याला, स्वतः तुम्ही कोण आहे, स्वतःला कसं ओळखू शकतात, तुम्हाला स्वतःला जर ओळखायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला जगाला कान करायला लागेल. टर्न युअर इयर्स डेफ टू द वर्ल्ड अँड दॅट इज द ओनली वे टू लिसन टू युअर कॉन्सायन्स. जर तुम्हाला स्वतःचा आवाज ऐकायचा असेल तर तुम्हाला जगाचा आवाज ऐकणं पहिले बंद करावं लागेल. आता या केसमध्ये पण ही गोष्ट इथं सांगायचं काय कारण, की माझं हेच म्हणणं आहे की ज्या लोकांना असं वाटत आहे की आपल्याला हे नाही करायचं आहे, कायच होणार आहे हे करून, बरोबर आहे, तर बघा बेटा, पाऊस सगळ्यांवर सारखा बरसतो, पण काही लोकांचे हात असे असतात आणि काही लोकांचे हात असे असतात. हाच फरक आहे जो एखाद्याला वर नेतो आणि एखाद्याला तिथेच ठेवतो. ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची सुरुवात आहे जी तुमच्या आयुष्यात आज होणार आहे. कुठल्या ना कुठल्या स्टेज निहाय तुम्ही आज स्वतःला लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करता. ही एक छोटी गोष्ट असू शकते, होऊ शकते तुमच्यात ही गोष्ट होतीच, पण हा स्टेजेस तुम्हाला भेटला नाही, तर आज तुम्ही फायदा करून घ्या. होऊ शकतात की आम्ही जेवढा विचार केला, तुम्ही जेवढा विचार केला त्याच्यापेक्षा तुम्ही किती पट वरती चालले जाल. एक वेळेस फक्त ते बाहेर तर निघू द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. माझ्याकडून कळत न कळत काही हिच्यात चुकी झाली असेल, सांगण्यात काही कमी राहिलं असेल तर मी माफी मागतो. आणि माझा आजचा हे सेशन आपल्या आयुष्यात 1% किंवा 0.1% मध्ये जे तुम्हाला चांगला वाटत असेल ते तुम्ही ठेवा, जे नाही वाटत असेल ते सोडून द्या. पण जर चांगला वाटत असेल तर नक्की ठेवा आणि त्याला आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हाच या पीडी कोर्सचा उद्देश आहे. हेच या सर्व जे इथे स्टाफ्स आहे, जे तुम्हाला सगळं गाईड करतायत, जे प्राध्यापक वर्ग आहेत, मी तर प्राध्यापक नाही आहे, मी ते एक सामान्य सगळ्यात हे आहे, पण यांचं पण हेच अल्टिमेट एम आहे की तुमचा यातून काय हो, फायदा हो. तुम्ही स्वतःला इतरांसमोर प्रस्तुत करू शकले पाहिजे, स्वतःची बाजू मांडू शकले पाहिजे. हाच आमचा एक इथे उद्देश आहे. त्या उद्देशाला तुम्ही इथे साथ द्याल हा विश्वास ठेवून मी इथे आपलं आजचं सेशन संपवतो. धन्यवाद.